नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. देशात मागच्या काही आठवड्यांपासून कापसाच्या भावात सुधारणा दिसून येते. कापसाचे भाव वाढत असल्यामुळे उद्योगांनी मात्र कापसाचे भाव कमी करण्यासाठी आयात वाढवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी कापूस आयातीवरचं 11% आयात शुल्क काढण्याची मागणी उद्योगांनी केली आहे. मग नेमका देशात कापसाचे भाव मागच्या काही आठवड्यांपासून का वाढत आहेत, याचा उद्योगांना नेमका कसा फटका बसतोय आणि जर सरकारनं 11% आयात शुल्क काढलं तर त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात करूयात सध्याच्या बाजारभावापासून. आता मागच्या महिनाभरापासून कापसाच्या भावामध्ये टप्प्याटप्प्यानं वाढ होत गेली. सुरुवातीला जो बाजारभाव 8,000 रुपयांच्या आसपास होता तो पुन्हा हमीभावाचा टप्पा पार करून पुढे गेला. कापसाचा बाजारभाव जो हमीभावानं खरेदी बंद झाल्यानंतर 7,500 रुपयांच्या दरम्यान पोहोचला होता, तो आधी 8,000 आणि त्यानंतर पुन्हा 8,500 रुपयांच्या दरम्यान वाढला होता. आजची परिस्थिती अशी आहे की देशातल्या बाजारामध्ये सध्या कापसाला 8,200 रुपयांपासून 8,600 रुपयांपर्यंत दर मिळतोय. आता काही बाजारांमध्ये ज्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण कापसाची बाजारामध्ये आवक झाली होती त्या ठिकाणी कापसाचा बाजारभाव 8,800 रुपयापासून 8,900 रुपयांपर्यंत देखील पोहोचला होता. आज मानवत बाजारात उच्चांकी 9,000 रुपयांचा दर देखील मिळाला. आता साहजिकच हा दर काही सगळ्याच कापसाला मिळाला नाही. जो कापूस गुणवत्तापूर्ण होता तेवढ्या लॉटपुरता हा दर मिळालेला आहे. परंतु सध्याचा बाजारभाव 8,200 पासून 8,700 रुपयांच्या दरम्यान आहे असं आपण समजायला हरकत नाही आहे. मग आता नेमकं मागच्या काही आठवड्यांमध्ये विशेषतः मागच्या महिनाभरामध्ये कापसाच्या भावात का सुधारणा झाली ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. याचा आढावा आपण यापूर्वी देखील घेतलेला आहे. पण जेव्हापासून युद्ध सुरू झालं तेव्हापासून खरं तर कापसाच्या भावामध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली होती. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की CCIनं कापसाची खरेदी बंद केल्यानंतर आपल्या कापसाचा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी झाला होता. बहुतांशी बाजारांमध्ये कापसाला 7,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत होता. परंतु जसं युद्ध सुरू झालं तसं बाजारभाव टप्प्याटप्प्यानं वाढायला सुरुवात झाली. जी CCI म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सुरू असताना एकीकडं कापूस विक्रीचा भाव कमी करून आपल्या कापसाची विक्री करत होती, त्या CCIनं कापसाच्या विक्रीच्या भावामध्ये जवळपास 7,000 रुपयांच्या दरम्यान वाढ केली आहे. म्हणजे खंडीमागं 7,000 रुपयांच्या दरम्यान कापूस विक्रीचा भाव वाढवला. त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि आपल्या देशामध्ये देखील कापसाला वाढलेली मागणी. मग नेमकं कापसाला मागणी का वाढली? मागच्या वर्षभरात तर कापसाचा बाजारभाव दबावतच होता. त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की पॉलिस्टर आणि रेयॉन की ज्याच्यापासून कापड निर्मिती मोठ्या प्रमाणात होते त्यांचे भाव वाढले होते. मग नेमका पॉलिस्टरचे भाव का वाढले, त्याचा युद्धाशी काय संबंध आहे? तर पॉलिस्टर जे निर्माण होतं तर ते आपल्या कच्च्या तेलापासून होतं आणि कच्च्या तेलाचे बाजारभाव नेमके किती वाढलेत हे आता आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. कच्च्या तेलाच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं पॉलिस्टरचे देखील भाव वाढले. आता पॉलिस्टरचे भाव जवळपास 40 ते 60% वाढलेले आहेत. त्यामुळं कापड निर्मितीमध्ये पॉलिस्टरचा वापर काहीसा कमी होत गेला आणि कापसापासून तयार झालेल्या सुताचा वापर काहीसा वाढत गेला. या कारणामुळे कापसाला देखील मागणी वाढत गेली आणि कापसाला मागणी वाढत राहिल्यामुळे कापसाच्या भावाला देखील आधार मिळत गेला आणि कापसाचे बाजारभाव वाढत गेले. आता युद्ध सुरू असल्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जागतिक पातळीवर जी काही आयात निर्यात होती ती देखील काही प्रमाणात थंडावली आहे. अनेक देशांना आयात निर्यात करता येत नाही आहे. त्याचा देखील फायदा भारतातल्या कापूस उद्योगांना मिळताना दिसून येतोय. आता आपल्या शेजारचा चीन देखील बांगलादेश, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, त्यानंतर अमेरिका या देशांमधून देखील मोठ्या प्रमाणात कापड आणि सुताची आयात करत असतो. परंतु आता या इतर काही देशांमधून एकतर बांगलादेशला, आपल्या शेजारच्या बांगलादेशला अमेरिका असेल किंवा ऑस्ट्रेलिया किंवा ब्राझील या देशांमधून कापूस आयात करणं सध्या महाग पडतं आहे. त्यामुळे बांगलादेशची देखील भारतीय सूत आणि कापसाला चांगली मागणी आहे आणि चीन देखील याच कारणामुळे भारताकडून मोठ्या प्रमाणात सूत खरेदी करतोय. याचा देखील आधार आपल्या देशातल्या बाजाराला मिळतोय आणि देशामध्ये कापसाला मागणी वाढली आणि त्यामुळेच कापसाचे भाव वाढत आहेत. आता सध्या बाजारामध्ये जो कापूस विक्रीसाठी येतोय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्तेची समस्या असल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे. उद्योगाने सांगितलं की यंदा जो काही पाऊस झाला म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यांमध्ये देखील पाऊस झाला होता आणि नेमकं या कालावधीमध्ये उत्तर भारतापासून तर मध्य भारतापर्यंत कापसाची काढणी किंवा वेचणी सुरू झाली होती आणि या पावसाचा गुणवत्तेवरती परिणाम झाला. आता हा कापूस बाजारामध्ये येत असल्यामुळं याची गुणवत्ता कमी आहे आणि उद्योगांना गुणवत्तापूर्ण कापसाची टंचाई भासते असं उद्योगांनी सांगितलं. आता उद्योगाने हा मुद्दा पुढे केला की एकतर देशात सध्या पुरवठा कमी आहे आणि त्यातल्या त्यात गुणवत्तापूर्ण कापूस कमी आहे, त्यामुळं आयातीची मोठ्या प्रमाणात गरज भासते आहे. आयात जर झाली तर उद्योगांना गुणवत्तापूर्ण कापूस मिळेल आणि त्यामुळे सरकारनं कापूस आयातीवरचं 11% शुल्क काढावं असं उद्योगांचं म्हणणं आहे.
आता उद्योगाने त्यासाठी आधार दिला. उद्योगांचं म्हणणं आहे की देशामध्ये यंदा 290 लाख गाठींच्या दरम्यान कापसाचं उत्पादन झालं. आता नुकतंच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं जो काही अंदाज दिला त्याचा जवळपास 315 लाख गाठी किंवा त्यापेक्षा जास्तीचा अंदाज दिलेला आहे. परंतु एकीकडे म्हणजे विशेषतः सूतगिरण्या असं म्हणतात की देशातलं उत्पादन तेवढं नाही आहे, तर 290 लाख गाठींच्या दरम्यानच आहे आणि देशात कापसाचा वापर हा 330 लाख गाठींच्या दरम्यान आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचा कापूस बाजारामध्ये विक्रीसाठी येत होता, नेमकं त्याच कालावधीमध्ये केंद्र सरकारनं कापूस आयातीवरचं शुल्क काढलं होतं. 31 डिसेंबरपर्यंत कापूस शुल्कमुक्त होती, म्हणजे आयातीवर कोणतंही शुल्क नव्हतं आणि नेमकं याच कालावधीमध्ये जवळपास 30 लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आयात झाली होती. त्यानंतर देखील 7 ते 8 लाख गाठींच्या दरम्यान आयात झाल्याचं सांगितलं जातं आहे. परंतु उद्योगांचं म्हणणं आहे की एवढी आयात पुरेशी नाही. देशात कापूस कमी प्रमाणात उपलब्ध आहे. उद्योगांना कापसाची टंचाई भासती आहे. एकीकडे जसं जसे दर वाढत आहेत तसं तसं उद्योगांचा नफा कमी होतो आहे आणि देशातले दर कमी करण्यासाठी, देशात पुरवठा वाढवण्यासाठी आणखीन 30 लाख गाठी कापसाची आयात करणं गरजेचं आहे, असं देखील उद्योगांचं म्हणणं आहे. म्हणजेच उद्योगांच्या जर आपण मागणीचा विचार केला तर देशातल्या वाढत्या कापूस दरामुळं उद्योगांचा नफा कमी होतो आहे आणि त्यामुळं देशातले भाव कमी करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी सांगितलं की देशातून जे काही कापडाची निर्यात होते ती निर्यात देखील कमी होते, कारण जर कापसाचे भाव वाढले, स्वतःचे भाव वाढले तर आपल्या कापडाचे देखील भाव वाढतील आणि महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये कापडाची निर्यात कमी होते, असं उद्योगांचं म्हणणं आहे. आता सुताची निर्यात चीनची मागणी असल्यामुळं चांगल्या प्रमाणात सध्या टिकून आहे, परंतु जर भाववाढ अशीच कायम राहिली तर सुताची निर्यात देखील कमी होईल आणि सूतगिरण्या देखील अडचणीत येतील, असं सूतगिरण्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात काय तर सध्या शेतकऱ्यांचा कापूस बाजारामध्ये कमी येतोय. सध्या जो काही भाव वाढला आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा CCIला होतो आहे, कारण CCIनं आपल्या कापूस विक्रीचा भाव वाढवला, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे. आता CCIनं जेव्हा कापसाची खरेदी सुरू होती, युद्ध सुरू नव्हतं, त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी भाव कमी केला होता. आता उलटं होतं आहे, CCI कापूस विक्रीचा भाव वाढतो आहे. CCIनं जवळपास खंडीमागं 7,000 रुपयांच्या दरम्यान युद्ध सुरू झाल्यापासून भाव वाढवलेले आहेत. आता CCIला फायदा होत असला तरी देखील कापूस बाजारामध्ये सध्या जे काही पॉलिस्टरचे भाव वाढले, कच्च्या तेलाचे भाव वाढले, जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात जे काही मोठे ग्राहक देश आहेत त्या देशांमध्ये निर्यातीचा खर्च वाढला आहे, आयातीचा खर्च वाढला आहे. या सगळ्या कारणांमुळं सध्या कापूस बाजार केवळ देशातच नाही, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील कापसाचे भाव सुधारलेले दिसून येत आहेत. परंतु उद्योगांचं म्हणणं आहे की जर भारतानं आयात शुल्क काढलं तर देशामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची आयात होईल, उद्योगांना स्वस्त कापूस मिळेल आणि सूत तसंच कापड निर्यातीला त्यामुळं फायदा होईल. परंतु जर समजा केंद्र सरकारनं अशा परिस्थितीमध्ये कापसावरचं आयात शुल्क काढलं आणि उद्या जर युद्ध संपलं, जर कच्च्या तेलाचे भाव पुन्हा जर पूर्वीच्या पातळीवरती आले, पॉलिस्टरचे भाव कमी झाले, तर त्यावेळी मात्र कापसाचे भाव देखील मोठ्या प्रमाणात घसरतील, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं सध्याची जी काही दरवाढ झालेली आहे तर ती युद्धामुळं जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत कायम राहू शकते. परंतु जसं युद्धाची परिस्थिती निवळेल, जसं कच्चे तेलाचे भाव कमी होतील, आयात निर्यात पुन्हा पूर्वपदावर येईल, त्या परिस्थितीमध्ये कापसाचे बाजारभाव आहे त्या पातळीवर आपलं जे काही नॅचरल लेवल असेल त्या पातळीवरती येऊ शकतात, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यामुळं सध्या भारतातच नाही तर जागतिक पातळीवरती कापसाचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेऊ नये, असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता उद्योगांनी हा देखील मुद्दा मांडला आहे की सध्या जर समजा सरकारनं 11% आयात शुल्क काढलं तर शेतकऱ्यांना याचा फटका बसणार नाही. परंतु जाणकारांचं म्हणणं आहे की जरी या हंगामातला कापूस शेतकऱ्यांना विकलेला असेल तरी देखील सरकारनं जर समजा आयात शुल्क काढलं, मोठ्या प्रमाणात जर आयात झाली आणि आयात जर साठा तयार झाला तर पुढच्या हंगामावर देखील याचं एक सावट राहील आणि त्यामुळं सरकारनं हा निर्णय घेताना पुन्हा एकदा विचार करावा, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता उद्योगांनी पुन्हा एक मुद्दा पुढे केला की शेतकरी मार्चच्या शेवटपर्यंतच मोठ्या प्रमाणात कापूस विकतात. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये खूप कमी शेतकऱ्यांकडे कापूस असतो, विशेषतः मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांकडे कापूसच नसतो. त्यामुळं सरकारनं आयात शुल्क काढावं असा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला आहे. जाणकारांनी याला देखील विरोध केला की जर समजा पुढच्या कालावधीमध्ये कापसाची आयात मोठ्या प्रमाणात झाली, देशात जर कापसाचे साठे तयार झाले तर पुढच्या हंगामामध्ये जो आपल्या शेतकऱ्यांचा कापूस येईल तो हंगाम जास्त साठ्यासह सुरुवात होईल. म्हणजेच काय, जास्त साठ्याचा दबाव पुढच्या हंगामावर देखील राहू शकतो. आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थिती बघता ही परिस्थिती अल्पकालीन असू शकते, युद्धामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता या सगळ्या उद्योगांच्या मागणीविषयी अभ्यासकांनी जे काही मुद्दे मांडले त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.